नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आता आपण द वेलकम म्हणजे स्वागत हे एक एकांकिका म्हणजे नाटक आहे. या नाटकामध्ये 3 प्रसंग आहेत. मित्रांनो, आपण या पाठातील तीनही प्रसंग अगदी सोप्या भाषेतून समजून घेऊया आणि आपण हा पाठ लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. द वेलकम हे एक नाटक आहे. या नाटकातील पहिला प्रसंग, अ विलेज रोड, एका गावाचा रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज एम.ए. एक्झामिनेशन्स. चतुर्भुज बाबू एम.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गावी परत येत आहे. hoping that everyone will make a great fuss over him. त्याला असे वाटते की गावातील प्रत्येक व्यक्ती आपला खूप सन्मान करेल. There is a plump Afghan cat with him. त्याच्याकडे एक अफगाणी गुबगुबीत मांजर आहे. एंटर नीलरतन. आता या नाटकामध्ये नीलरतनचा प्रवेश होतो. नीलरतन, हॅलो देयर. चतुर बाबू, व्हेन डिड यू अराईव्ह? नीलरतन सांगतो, नमस्कार चतुर बाबू, तुम्ही कधी आलात? चतुर्भुज, डायरेक्टली आफ्टर द एम.ए. एक्झाम्स वेअर ओव्हर. आय. चतुर्भुज सांगतो, एम.ए.ची परीक्षा झाल्यानंतर थेट इकडेच आलोय. मी. नीलरतन मध्येच बोलतो. नीलरतन, आहा, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. नीलरतन सांगतो, अरे वा, तुमची मांजर तर खूपच छान आहे. चतुर्भुज, धिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. चतुर्भुज सांगतो, या वर्षाची परीक्षा खूपच. नीलरतन मध्येच बोलतो. नीलरतन, टेल मी, व्हेअर डीड यू फाइंड दॅट कॅट? नीलरतन सांगतो, मला सांगा, तुम्हाला ही मांजर कुठे मिळाली? चतुर्भुज, बॉट इट, द सब्जेक्ट आय विल ऑफर्ड. चतुर्भुज सांगतो, विकत घेतली, मी जे विषय निवडले. नीलरतन मध्येच बोलतो. नीलरतन, हाऊ मच डीड यू पे फॉर इट? नीलरतन सांगतो, किती पैसे द्यावे लागले याकरिता? चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. चतुर्भुज सांगतो, मला नाही आठवत. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास एनी एक्झाम इन अवर विलेज? नीलरतन बाबू, आपल्या गावातून कोणत्या तरी परीक्षेत कोणीतरी उत्तीर्ण झाले आहेत का? नीलरतन, ओ, लॉट्स ऑफ देम. नीलरतन सांगतो, अरे, खूप सारे. बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. परंतु त्यांच्याकडे तुमच्यासारखी मांजर पाहायला मिळत नाही. चतुर्भुज, टू हिमसेल्फ, कॉन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. चतुर्भुज स्वतःशीच म्हणतो, काय माणूस आहे हा, तो सर्व काही मांजराबद्दलच विचारतो. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम.ए. मी एम.ए. आत्ताच उत्तीर्ण झालो, याला याचं काहीच नाही वाटत. एंटर द जमीनदार. आता जमीनदाराचा प्रवेश होतो.
जमीनदार, ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डूइंग इन कलकत्ता ऑल धिस टाईम? जमीनदार सांगतो, अरे चतुर्भुज, एवढे दिवस कलकत्त्यामध्ये काय करीत होतास? चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. चतुर्भुज सांगतो, श्रीमान, मी आत्ताच MA पूर्ण केलंय. जमीनदार, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. जमीनदार म्हणाला, अरे तुझी ही मांजर खूपच सुंदर आहे, मला सांगायलाच हवं. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम धिस इव्हिनिंग? तू संध्याकाळी तुझी मांजर घेऊन माझ्या घरी येशील का? द बॉईज वुड बी डिलायटेड. यामुळे मुलांना खूपच आनंद होईल. चतुर्भुज, ऑफ कोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. चतुर्भुज सांगतो, हो नक्कीच, मी समजू शकतो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. ते पण मला खूपच दिवसापासून बघितले नसेल. जमीनदार, यस, आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, इवन इफ यू कांट कम युअरसेल्फ. जमीनदार सांगतो, हो, मला असंच म्हणायचं आहे. जरी स्वतः आला नाही, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. तरी बेनीला मांजर घेऊन पाठव, मग मला मुलांना मांजर दाखवता येईल. एक्झिट जमीनदार. जमीनदार जातात. एंटर अंकल सातू. सातू काका येतात. सातू, हाऊ आर यू माय बॉय? सातू काका विचारतात, कसा आहेस माझ्या बाळा? बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू? खूप दिवसापासून तू येथे नाहीस ना? चतुर्भुज, दॅट्स राईट. चतुर्भुज सांगतो, तुमचे बरोबर आहे. देयर वेयर सो मेनी एक्झामिनेशन्स. बऱ्याच परीक्षा होत्या. मध्येच सातू काका विचारतात, सातू, धिस कॅट ऑफ युअर्स? सातू काका विचारतात, ही मांजर तुझी आहे? चतुर्भुज, फ्युरियसली, आय ॲम गोईंग होम, अबाउट टू लिव्ह. चतुर्भुज रागाने, मी घरी जातो, निघून जातात. सातू, हे, वेट अ मिनिट, धिस कॅट. सातू, हे, एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. चतुर्भुज मध्येच बोलतो, नाही श्रीमान, मला काम करायचे आहे. सातू, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, धिस कॅट. सातू, अरे जाऊ दे, आता माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर दे, ही मांजर. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड. चतुर्भुज एकही शब्द न बोलता रागाने निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट. हे पहा, इट्स अ एज्युकेशन दॅट्स रनिंग दीज यंग पीपल. अशा शिक्षणामुळे ही नवतरुण पोरं पळून जातात. वी नो व्हॉट दे आर वर्थ. आम्हाला माहीत आहे त्यांची काय योग्यता आहे ती. बट दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सिएट. परंतु ते स्वतःला खूपच गर्विष्ठ समजतात.